नमस्कार शेतकरी मित्रांनो, ज्ञानदीप मार्ग चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, आपण आपल्या ज्ञानदीप मार्ग चॅनलवरती नेहमीच शेतकरी बांधवांच्या हितासाठी अतिशय महत्त्वाचे व्हिडिओ आणि अपडेट घेऊन येत असतो. ते शासकीय योजना असो किंवा नोकरी संदर्भातील, परंतु हा सविस्तर व्हिडिओ आपण शेतकऱ्यांच्या हितासाठी घेऊन येत असतो. आजही आपण एक अतिशय महत्त्वाची जी शासकीय योजना आहे, ज्याची सर्व शेतकरी आतुरतेने वाट बघत असतात, सर्वांना ज्याचा फायदा व्हावा, ती योजना म्हणजेच गाय गोठा योजना. शेतीला धंदा म्हणून आपण पशुपालन व्यवसाय करत असतो, परंतु या पशुपालन व्यवसायासाठी त्यांना निवाऱ्याची अत्यंत गरज असते आणि हा अतिशय दर्जेदार निवारा आपल्या शेतकरी बांधवांना मिळावा म्हणून शासनाने जी योजना आखलेली आहे, गाय गोठा योजना, त्याच योजनेचा आपण आज या व्हिडिओतून संपूर्ण फायदा घेणार आहोत. तर या योजनेमध्ये तुम्हाला नेमका कसा अर्ज करायचा, कोठे करायचा, किती अनुदान भेटणार, त्यासाठी काय काय डॉक्युमेंट लागणार, सविस्तर माहिती आपण या योजनेत दिलेली आहे. तर मित्रांनो, सविस्तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघून या योजनेचा प्रत्येक शेतकऱ्याने फायदा घ्यावा अशीच आमच्या चॅनलच्या माध्यमातून विनंती राहील. तर आपण सविस्तर योजना या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. परंतु मित्रांनो, व्हिडिओ बघण्यापूर्वी तुम्ही योजना सविस्तर बघून यासाठी काय काय प्रोसेस करायची ते सविस्तर एक नोट्स करून घ्यावा, म्हणून तुमच्याही लक्षात येईल की नेमके योजनेचा फायदा कसा घ्यायचा. तर चला मित्रांनो, बघूया व्हिडिओ नक्की आहे तरी काय योजनेत आणि किती अनुदान, तुम्हाला एकूण रक्कम किती भेटणार या योजनेतून सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आणि योजनेचा संपूर्ण शेतकऱ्यांना कसा फायदा होईल याचाच प्रयत्न करूया. तर व्हिडिओ नक्की, तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल ना, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजे आमचे असेच जे की शासकीय योजना असो किंवा नोकरी संदर्भातील व्हिडिओ असतील ते सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत येत राहील, जेणेकरून तुम्हाला त्या व्हिडिओचा लाभ घेता येईल. तर आजची जी योजना आहे ती अतिशय महत्त्वाची योजना आहे, ज्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना याचा फायदा होईल आणि अनेक शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेक दिवसांनी तयारीत आहे. तर योजना आहे ती म्हणजे शरद पवार ग्राम समृद्धी योजना, ज्यामध्ये तुम्हाला गाय, म्हैस आणि शेळींसाठी जो गोठा असतो, गाय गोठा म्हणून, तो गाय गोठा अनुदान स्वरूपात कसा मिळवायचा, त्यासाठी जे अर्ज चालू झाले आहे, त्यासाठी तुम्हाला कुठे अर्ज करायचा, काय प्रोसेस आहे, सविस्तर याच व्हिडिओतून आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे. तर त्यासाठी तुम्हाला अर्ज नेमका करायचा कसा हेच या योजनेतून बघायचे. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला, नेमकं ते जी योजना आहे ती म्हणजेच गाय गोठा योजना आहे. यामध्ये तुम्हाला एकूण अनुदान किती भेटणार आहे, त्यासाठी काय प्रोसेस असणार, कोणाकडे अर्ज दाखल करायचा, त्यासाठी कोणते डॉक्युमेंट लागणार, ही या योजनेतून आम्ही सांगणार आहोत. तर तुम्हाला यासाठी जे अनुदान मिळणार आहे ते किती अनुदान मिळणार आहे हे तुम्हाला अजूनही माहीत नाही, कारण अनेक ठिकाणी याचाच प्रश्न आहे, नेमकं गायगोट्यासाठी अनुदान किती मिळतं. तर मित्रांनो, गायगोट्यासाठी तुम्हाला जे अनुदान मिळतं ते या व्हिडिओतून आम्ही तुम्हाला पुढे सांगणारच आहे. तर त्यासाठी अर्ज कुठे करायचा सविस्तर बघा. तर ही माहिती तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती असणार आहे मित्रांनो, कारण ही माहिती खूप महत्त्वपूर्ण माहिती आहे. तर तुम्हाला यासाठी अर्ज करण्यासाठी व्हिडिओत आपण या ठिकाणी संपूर्ण माहिती बघणारच आहोत. तर व्हिडिओ नक्की वारंवार सांगतो, शेवटपर्यंत बघा. तर या गाय गोठा योजनेसाठी तुम्हाला जे अनुदान मिळतंय ते अनुदान असणार आहे एकूण 77,000 रुपये अनुदान तुम्हाला गाय गोठा जो तुम्हाला बांधायचा आहे निवारासाठी ही योजना अनुदान आहे, जी की शरद पवार ग्राम समृद्धी योजना. तर यात तुम्हाला एकूण अनुदान मिळणार आहे ते 77,000 रुपये. त्यासाठी तुम्हाला अर्ज दाखल करावा लागणार आहे. तर यासाठी कसा अर्ज दाखल करायचा आणि काय करायचं हे आपण बघणार आहोत. तर चला, नेमकं कसा अर्ज दाखल करायचं ते बघूया. तर सर्वात प्रथम तुम्हाला यासाठी तुमचे जे गावचे
ग्रामपंचायत ऑफिस आहे किंवा ग्रामपंचायत कार्यालय आहे त्याला भेट द्यायची. तेथे गेल्याच्या नंतर तुम्हाला गायगोठा म्हणून एक फॉर्म भेटेल, तो फॉर्म घ्यायचा. त्या ठिकाणी तुम्हाला सरपंच, ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी यापैकी एक निवडायचं आहे तुमच्या फॉर्मवरती. आणि हे निवडल्याच्या नंतर तुम्हाला त्या ठिकाणी जो फॉर्म आहे तो सविस्तररित्या फिल करायचा, म्हणजेच भरायचा. दिलेली माहिती बाकीची सविस्तर भरायची आणि तुमचा जो फॉर्म असेल तो ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे जमा करावा लागेल. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला ही शरद पवार ग्राम समृद्धी योजनेतून त्याचा लाभ मिळू शकतोय. तर यामध्ये तर अशा प्रकारची ही योजना होती मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला सविस्तर माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओतून सांगितलेलीच आहे. तर संपूर्ण शेतकरी बांधव या योजनेचा फायदा घेऊ शकतात. अतिशय महत्त्वाची ही योजना आपल्याला शेती धंद्याला पूरक व्यवसाय म्हणून जो पशुधन व्यवसाय आपण करत असतो त्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची योजना आहे शासनाची, म्हणजेच शरद पवार ग्राम समृद्धी योजना आहे, ज्याची सुरुवात अतिशय तळागाळातील शेतकऱ्यांसाठी केली गेलेली आहे. सर्वांच्या विचारांनी अतिशय महत्त्वाची योजना ही शासनाने आखलेली योजना आहे. तर सविस्तर मित्रांनो या योजनेत आपण नेमका कसा फायदा घेऊ शकतात हे तुम्ही ठरवा. तर मित्रांनो तुम्हाला ही योजना बघून नेमकं वाटतंय काय? आमच्या व्हिडिओमध्ये काय तुम्हाला कमीपणा वाटतं किंवा असेच व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला आमचे चॅनल आवडते की नाही, नक्की तुमचे मत आमच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा.